तर हे पहा, आज आपण आपल्या चॅनलवर घेऊन आलेलो आहोत राम लड्डू, दिल्लीचा फेमस असा स्नॅक्स। तर लड्डू म्हटलं की गोडाचा पदार्थ येतो, पण नाही, हा तळून खाण्याचा असा स्नॅक्स आहे। खूप छान चटपटीत असा तयार होतो। तर ही रेसिपी बनवताना खूप जास्त ट्राय केल्यानंतर अगदी परफेक्ट अशी जमलेली आहे, म्हणून ही आपल्यासोबत शेअर केलेली आहे। तर यासोबत गुळाची चटणी, गोड चटणी आणि तिखट चटणी दोन्हीही सर्व केल्या जातात, त्याचबरोबर मुळ्याचा लच्छा देखील। चला तर मग व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे। तर मी इथे अशा प्रकारे 3 डाळी घेतलेल्या आहेत। मुगाची डाळ घेतलेली आहे 1 कप, त्यानंतर 1/4 कप अशी मी इथे चण्याची डाळ आणि 1 चमचा अशी उडदाची डाळ घेतलेली आहे। ह्या ओव्हरनाईट आपण भिजवून घेतलेल्या आहे। तुम्ही हवं तर फक्त मुगाची डाळ देखील घेऊन हे छान असे वडे तयार करून घेऊ शकता। वडे किंवा लड्डू तुम्ही दोन्हीपैकी काहीही म्हणू शकता। तर आपल्याला ही डाळ मिक्सरला अगदी फाईन अशी मिक्सरला फिरून घ्यायची आहे, त्यामुळे याच्यामधलं एक्स्ट्रा पाणी आपण अशा प्रकारे पुरणाच्या गाळणीमध्ये टाकून घेतलेलं आहे, म्हणजे खूप जास्त पाणी डाळीमध्ये राहणार नाही। तर आपण ही डाळ मिक्सर जारमध्ये ट्रान्सफर करून घेऊया। तर फक्त 1 ते 2 चमचे असं पाणी ॲड करायचं आहे, खूप जास्त पाणी ॲड करायचं नाही। खूप जास्त जर आपलं हे मिश्रण पातळ झालं तर याचे गोल असे वडे सुटत नाहीत, खूप जास्त पातळ असे चपटे वगैरे होतात। त्यामुळे पाणी इथे ॲड न करता अगदी 1 ते 2 चमचे पाणी ॲड करून आपण हे मिक्सरला फिरून घेणार आहोत। त्यानंतर मी अर्धा चमचा इथे अद्रक आणि फक्त 1 अशी मिरची ॲड केलेली आहे। तुम्ही मिरची नाही ॲड केली तरीही चालेल। तर तुम्ही पाहू शकता आपण इथे छान अशी फाईन याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे। मिक्सर थोडंफार चालू बंद करून अशा प्रकारे पेस्ट तयार करून घ्यायची, हे पहा। त्यानंतर आपण हे मिश्रण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि आपण हे छान असं फेटून घेणार आहोत। तर आपल्याला इथे अगदी 7 ते 8 मिनिटं एवढं मिश्रण फेटून घेण्यासाठी लागलेलं आहे। यामध्ये आपण सोडा वगैरे काही ॲड करणार नाही आहोत। तर अगदी फेटून घेण्यासाठी तुमच्या पिठाची म्हणजे या मिश्रणाची क्वांटिटी किती आहे त्यावर तुम्हाला वेळ लागू शकतो। तर पीठ आपण फेटत असताना थोडेसे बबल्स यामध्ये निर्माण होतात आणि अगदी परफेक्ट पीठ झालं की नाही कसं समजायचं, अशा प्रकारे थोडंसं पीठ घ्यायचं आणि पाण्यामध्ये वाटीमध्ये पाणी घेऊन सोडून पाहायचं। पीठ अगदी पाण्यावरती तरंगलं की आपलं परफेक्ट असं पीठ तयार झालं समजायचं। तर आपण हे बाजूला ठेवून देऊया। त्यानंतर आपण इथे राम लड्डूसाठी लागणारा मसाला बनवणार आहोत। त्यासाठी मी 1 चमचा अशी बडीशोप घेतलेली आहे। त्यानंतर अगदी अर्ध्यापेक्षा कमी चमचा इथे मेथी घेतलेली आहे, खूप जास्त नाही घ्यायची, कडवट असा टेस्ट येते। त्यानंतर 1 चमचा अशी आमचूर पावडर, अगदी मी इथे बेडगी मिरची म्हणजे याला तिखटपणा नसतो, थोडीशी अशी कलर असते ती 4 मी इथे मिरच्या घेतलेल्या आहेत। त्यानंतर हळद अर्ध्या चमचाला देखील थोडीशी कमी अशी, त्यानंतर अगदी थोडासा असा हिंग, अर्धा चमचा असं ब्लॅक सॉल्ट, अर्धा चमचा असं मीठ किंवा मग तुमच्या चवीनुसार असं मीठ घ्या। तर हे सर्व जिन्नस आपण मिक्सरला छान असं बारीक फिरून घेणार आहोत। आपला इथे पावडर मसाला तयार आहे। त्यानंतर आपण इथे चिंचेची चटणी बनवून घेऊया। तर मी अगदी 5 ते 6 अशा चिंचा गरम पाण्यामध्ये भिजवून घेतलेल्या आहेत, त्याचा कोळ घेतलेला आहे। त्यानंतर अर्धी वाटी असा गूळ इथे ॲड करून घेऊया। 1 चमचा असे धने ॲड केलेले आहेत, अगदी तुम्ही थोडेफार ॲड केले तरीही चालेल, पण चिंचेमध्ये उकळल्यानंतर याची टेस्ट खूप छान अशी येते। तर 2 अशा मी इथे लाल मिरच्या ॲड करून घेतलेल्या आहेत। त्यानंतर आपण जो सुरुवातीला मसाला बनवलेला आहे तो आपण इथे 2 चमचे असा ॲड करून घेऊया। तर हा मसाला ॲड केल्यामुळे या चटणीची टेस्ट अगदी दुप्पट अशी होते। तर आपण ही मिक्स करून छान अशी मी इथे गॅस चालू केलेला आहे, आपण छान अशी ही आपली चिंच गुळाची चटणी तयार करून घेऊया। तर हे पहा, आपली इथे चिंच गुळाची चटणी तयार आहे। आपण इथे हिरवी चटणी बनवणार आहोत। राम लड्डू म्हटलं की अगदी परफेक्ट अशी मॅचिंग होणारी चटणी म्हणजे मुळ्याच्या पानाची चटणी। तर मी इथे खूपदा अशी पुदिन्याची वगैरे चटणी ट्राय केली, पण ह्या राम लड्डूसोबत म्हणजे या स्नॅक्ससोबत अगदी छान अशी मॅचिंग होते ती मुळ्याच्या पानाची चटणी। तर अशा प्रकारे मी इथे पानं काढून घेतलेली आहेत। तर तुम्ही इथे मुळ्याच्या पानाचं आणि कोथिंबीरीचं प्रमाण पाहू शकता। तर आपण हे दोन्ही छान असं बारीक कट करून घेऊया। तुम्ही अगदीच मुळ्याच्या पानाचे पाठीमागचे डंटल वापरले तरीही चालेल, पण अगदी पानाची छान अशी टेस्ट येते। तर आपण हे बारीक असं कट करून घेऊया। त्यानंतर मिक्सर जारमध्ये ॲड करून घेतलेलं आहे 3 हिरव्या मिरच्या, 1 इंच असं अद्रक घेतलेला आहे। मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडीफार कमी जास्त करू शकता। अर्धा चमचा मी इथे ब्लॅक सॉल्ट घेतलेला आहे। त्यानंतर आपलं हे साधं मीठ अर्धा चमचा, 2 ते 3 चिमटामध्ये बसेल एवढा हिंग। तर या चटणीमध्ये आपण सुरुवातीला जी गोड अशी चटणी बनवलेली आहे ती इथे 2 ते 3 चमचे मी इथे ॲड करून घेतलेली आहे। खूप छान अशी या ग्रीन चटणीची टेस्ट येते। तुमच्याकडे अगदीच पुदिन्याचे पानं असतील तर ते देखील तुम्ही इथे यूज करू शकता। तर आपण हे छान असं थोडंसं पाणी ॲड करून मिक्सरला फिरवून घेऊया।
तर हे पहा आपली इथे ग्रीन चटणी तयार आहे। त्यानंतर आपण इथे लच्छा तयार करून घेऊया। तर रामलड्डू म्हटलं की त्यासोबत मुळ्याचा लच्छा हा आलाच, त्यामधला अगदी मेन असा इन्ग्रेडियंट। त्यासाठी मी इथे एक मुळा अशा प्रकारे वरतून शिलून घेतलेला आहे। तर आपण हा किसून घेऊया। अगदी मोठ्या दाताच्या किसणीने किसून घ्यायचा, म्हणजे दिसायलाही छान दिसतो आणि दाताखाली अगदी छान असा लागतो। तर अशा प्रकारे मी इथे इतपत म्हणजे एक मुळा असा किसून घेतलेला आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये 1 ते 1.5 मूठ भरून अशा प्रकारे मुळ्याचा इथे मी पाला यूज केलेला आहे। तर इथे पालाच यूज करायचा आहे, त्याने खूप छान अशी टेस्ट लागते। तर आपण हे छान मिक्स करून घेऊया। याच्यामध्ये मीठ वगैरे काही ॲड करायचं नाही, नाहीतर त्याला पाणी सुटलं जातं। तर आपण हे मिक्स करून बाजूला ठेवून देऊया। तर आपल्या इथे रामलड्डूसाठी लागणाऱ्या चटण्या तयार आहेत। आपण इथे रामलड्डू तयार करायला घेऊया। त्यासाठी मी इथे पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ ॲड केल्यानंतर त्यामध्ये अगदी थोडासा असा हिंग, अर्धा चमचाला थोडासा असा कमी आपण इथे ओवा घेतलेला आहे। हातावर क्रश करून टाकायचा, छान असा फ्लेवर उतरतो। त्यानंतर हाताने छान असं मिक्स करून घेऊया। तर मिक्स करताना यामध्ये अगदी छान असे बबल्स येतात, म्हणजे आपलं पीठ अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे। तर आपण याचे रामलड्डू तयार करायला घेऊया। यामध्ये खायचा सोडा वगैरे बिलकुल आपण यूज केलेला नाही। तर मी इथे तेल छान असं गरम करून घेतलेलं आहे। खूप जास्त कडकडीत तेल गरम करून घ्यायचं नाही, थोडंसं मीडियम ठेवायचं। त्यानंतर अशा प्रकारे 4 बोटामध्ये पीठ घेऊन अंगठ्याने अशा प्रकारे आपण इथे वडे म्हणजे रामलड्डू सोडून घेणार आहोत। तर आपण इथे रामलड्डू सोडून घेऊया। तुमच्या आवडीनुसार थोडेफार कमी जास्त मोठे आणि छोटे तुम्ही करून घेऊ शकता। तर तुम्ही पाहू शकता मी इथे अशा प्रकारे पूर्ण रामलड्डू सोडून घेत आहे आणि आकारही अगदी छान असा आलेला आहे। जर पीठ खूप जास्त पातळ झालं तर आकार गोल असा येत नाही। तर आपण इथे रामलड्डू सोडून घेतल्यानंतर ते थोडेफार तळले की ऑटोमॅटिक वरती येतात, त्याला सुरुवातीला चमचा वगैरे लावायचा नाही। तर आपण हे छान असे मिक्स करून घेऊया, म्हणजे पूर्ण बाजूने छान तळलेही जातात। अगदी हलका हाताने मिक्स करायचं, म्हणजे सगळी बाजू याची तळली जाते। आणि गॅस अगदी मीडियम टू लो ठेवायचा आहे। खूप जास्त फास्ट गॅस केला तर अगदीच वरती कलर येऊन जातो आणि आतमध्ये तळल्या जात नाहीत। आणि नंतर अगदी शेवटी जेव्हा तळल्या जातात त्यावेळेस थोडासा त्याचा सुवास, डाळीचा तळलेला सुवास येतो आणि मग गॅस थोडासा फुल करून आपण त्याला छान असा गोल्डन कलर येऊ द्यायचा आहे। तर हे पहा आपले इथे छान असे क्रिस्पी, क्रंची आणि अगदी स्पंजी असे रामलड्डू तळून तयार आहेत। आपण हे काढून घेऊया। त्यानंतर आपण इथे रामलड्डू सर्व करून घेऊया। तर मी इथे प्लेटमध्ये रामलड्डू ठेवलेले आहेत। त्यानंतर त्यावरती मुळ्याचा अशा प्रकारे लच्छा तुमच्या आवडीनुसार थोडाफार कमी जास्त टाकू शकता, खूप छान असा लागतो। त्यानंतर बारीक शेव पूर्णपणे ऑप्शनल आहे। त्यानंतर त्यावरती ग्रीन चटणी आणि लाल चटणी, गोड चटणी। तर थोडासा कॅमेरा हललेला आहे, समजून घेऊ शकता। तर हे पहा अगदी चटपटीत असा फेमस असा स्नॅक्स आपल्या इथे तयार आहे। तुम्ही पाहू शकता किती छान असं दिसतं आहे आणि खायलाही अगदी तेवढाच टेस्टी लागतो। तर तुम्हाला आजची आपली रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।